मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील त्यांच्या प्रचारार्थ पनवेल विधानसभा मतदारसंघातील नेरे जिल्हा परिषदेतील खेडेगावांना भेटी देण्यात आल्या। गाव बैठकांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता ग्रामीण विभागातून संजोग वाघेरे पाटील आघाडीवर राहतील असे चित्र स्पष्ट होत आहे। महाविकास आघाडीचा आपल्यापर्यंत आपले उमेदवार बोलण्यासाठी आलेले आहेत, सांगण्यासाठी आलेले आहेत, आपली मतं मागण्यासाठी आलेले आहेत। परंतु आम्ही एक 15-20 दिवसापूर्वी दादा वगैरे आम्ही उद्धव साहेबांकडे गेलो। त्या टायमाला पाटील साहेब आम्ही एक प्रश्न टाकला उद्धव साहेबांना की आम्हाला नैना प्रकल्पासाठी आणि जो इथला टॅक्स वाढलेला आहे त्या टॅक्स संदर्भात साहेबांची चर्चा केलेली असताना साहेबांनी ताबडतोब एक अर्ध्या तासामध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितली की आपली सत्ता आल्याबरोबर हा प्रश्न आपण ताबडतोब सोडू। म्हणजे आपले असे नेते उद्धव साहेब आपले पक्षप्रमुख यांनी ताबडतोब सांगितलं, कारण आज जर ते मुख्यमंत्री असते ताबडतोब त्यांनी प्रश्न सोडवले असते, पण गद्दारांनी जो काम केला तो स्वतःच्या स्वार्थासाठी केला। मागे सुद्धा बारणीला आणलेलं त्या टायमाला सांगितलं दाखवलं, पण त्यांनी काम केलं नाही। ते काम का केलं नाही? का त्यांना स्वतःची गद्दारी करायची होती, त्यांना पैसे कसे मिळतील, पैसे कसे काढतील, लोकांना कसा त्रास होईल हा त्या लोकांनी आपल्याला दाखवून दिलेला आहे। सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपल्याला जे उमेदवार लाभलेले आहेत आज त्यांना हाक मारले तर ताबडतोब आपल्यासाठी हजर असतात, फोन ताबडतोब उचलतायत। अगोदरचे उमेदवार होते ते शिवसेनेचेच होते, उद्धव साहेबांच्याकडेच होते, पण नंतर गद्दारी करून गेले, पण त्यांनी कधी अशी कामं केली नाही। पण आपले उमेदवार आपल्या आल्यानंतरच पक्षामध्ये ताबडतोब सर्वांची विचार विनिमय घेऊन चर्चा करायला लागले। म्हणजे असे एकमेव त्यांनी, कारण पिंपरी चिंचवडमध्ये महापौर पदाचं त्यांनी काम केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना चांगला अनुभव आहे, अभ्यास आहे। कारण उमेदवार कसा असावा तर वाघेरे साहेबांसारखा असावा, कारण हे जर आपल्याला पुढं जे काम करतील आणि हे काम करणारच ह्या दृष्टिकोनाचा आपल्याकडे आपली मतं मागण्यासाठी आलेली। दुसरी गोष्ट सांगण्याची गोष्ट अशी आहे की शिवसेनेचे उमेदवार म्हणून ते धनुष्यबाणावर लढतील, पण आपल्याला सांगण्याचं एक तात्पर्य असं आहे की आपले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे उमेदवार संजोगजी पाटील साहेब, वाघेरे पाटील साहेब, त्यांची निशाणी मशाल आहे। हे मशालीचं चिन्ह विसरू नका, कारण शिवसेना म्हणून जाल ते जाऊ नका। हे लोकांना सांगण्याचं काम आपण करायला पाहिजे आणि हे करण्याचं काम आपल्या हातात आहे। आणि येणाऱ्या 13 तारखेला 13 मे रोजी बटन दाबून, मशालीचं बटन दाबून साहेबांना निवडून आणायचं आहे ना। आपली भागातली जी कामं आहेत, आपल्या परिसरातली जी कामं आहेत ही यांच्याकडे सोडून उद्धव साहेबांनी दिलेल्या शब्दाचं पालन करून आपण काम करायचं आहे। एवढंच मी या बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ही निवडणूक अतिशय गांभीर्यानं काका घ्यावी लागणार आहे। तुम्ही बघताय सातत्यानं गेले 2-3 वर्ष आपण रस्त्यावर कुठे ना कुठे दररोज आहोत। कधी नैनाच्या अधिकाऱ्यांना अडव, कधी त्यांच्यावर हात उचल, कधी त्यांना शिवीगाळ कर, मुंबई ऊर्जाच्या अधिकाऱ्यांबरोबर भांड, विरार अलिबाग कॉरिडॉरच्या लोकांशी भांडा, या साऱ्या डीडी राईट कॉरिडॉरशी भांडा, या सगळ्यामध्ये आपलं आयुष्य व्यतीत होतंय। आणि दुर्दैवानं या ठिकाणी ज्यांना आपण मतं देऊन आमदार खासदार केले ते दोनही लोकप्रतिनिधी या ठिकाणी उलटा या प्रकल्पांचं समर्थन करणारे मेळावे घेण्यामध्ये मग्न आहेत। आंबा पिकलाय खाऊन घ्या कुणी सांगतोय याच्यापेक्षा जास्त भाव मिळू शकत नाही। तर आपल्याला वाघेरे साहेबांना खासदार बनवायचं आहे, ते उद्या वेळ येऊ नये, पण वेळ आलीच तर नैनाच्या विरोधात, मुंबई ऊर्जाच्या विरोधात,
विरार कॉरिडॉरच्या विरोधात ज्या वेळेस आपण रस्त्यावर उतरू त्यावेळेस आपल्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी आपल्याला काम करायचं। ही परिस्थिती आपण बघतोय। आमदार खासदार दोन्ही या गोष्टींचं समर्थन करतायत। शासन 400-400 500-500 पोलिसांचा बंदोबस्त घेऊन येतोय। आपली चिकाटी आपली जिद्द प्रचंड आहे। त्याच्यामुळे पोलीस येत आहेत, नैनावाले येत आहेत, पण आल्या पावलीस त्यांना परत जावं लागतंय। पण आपल्याला मात्र आयुष्यातला कित्येक दिवसांचा वेळ रस्त्यावर घालवावा लागतोय आणि हे सारे परिणाम आहेत जी धोरणं राज्यकर्ते म्हणून ठरवले जातात। मारणे साहेबांच्या उपस्थितीत जे लँड ॲक्विजिशनचे कायदे केले त्या कायद्याचे जे परिणाम आहेत ते आपल्याला भोगावे लागत आहेत आणि म्हणून मी आपला फार वेळ घेणार नाहीत। या ठिकाणी काही तुम्हाला सांगावं अशी आवश्यकता नाही। तुम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीचं काम या संपूर्ण खोंड्यामध्ये करणारे कार्यकर्ते आहात। आपण घराघरामध्ये पोहोचा, आपली निशाणी जी मशाल आहे ती लोकांपर्यंत पोहोचवा आणि माझी आपल्याला विनंती आहे की आपलं मतदान हे 90% पेक्षा जास्त झाले पाहिजे। हा प्रयत्न आपण करा। आपण केवळ 90% पेक्षा जास्त मतदान आणि मशाल या दोनच विषयांवर या ठिकाणी प्रचार करा। आपण सोसायटीच्या मतांचा भाऊ करतो, पण आज सोसायटीतले लोक त्यांच्या घराच्या बाबतीत निश्चिंत आहेत, ते आपण नैनाला रस्त्यात आडवे जातो म्हणून निश्चिंत आहेत। प्रत्येक फ्लॅटमध्ये जाऊन सांगा की बाबा आम्ही उन्हातान्हात रस्त्यावर लढतो, तुमची घरं सुरक्षित ठेवतो। नैनाचा वरवंटा जो आपल्या घरांवर येऊ घातलेला आहे, जसं गावात या ठिकाणी आपल्या घरांवर काहींची आरक्षणं पडलीत तशी काही सोसायट्यांवरही इतर लोकांची आरक्षणं प्लॉटची पडलेली आहेत नैनाची। तर आम्ही हे सारं करतोय। या गोष्टीला बळ मिळवायचं असेल तर या ठिकाणी महाविकास आघाडीचा इंडिया आघाडीचा खासदार असला पाहिजे, जो आपलं दुःख आपल्या अडचणी त्या ठिकाणी संसदेत मांडेल, मंत्र्यांसमोर मांडेल आणि त्याला मार्ग काढून देईल। त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे। निवडणूक जरी लोकसभेची असली तरी आपल्याला काम मात्र ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या धर्तीवर करायचं आहे। ते आपण करा एवढीच विनंती आपल्याला करतो आणि हे काम करत असताना कटाक्षानं मशालीचा प्रचार मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे। ज्यावेळेस तुम्ही 13 तारखेला संध्याकाळी बॅलेट पेपर अकाउंट घेऊन पार्टी ऑफिसला याल त्यावेळेस ते बॅलेट पेपर अकाउंटवर 90% पेक्षा जास्त मतदान झाल्याचा आकडा असावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो आणि या ठिकाणी उमेदवारांना आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती। म्हणजे मी का उभा राहिलो, मी का तुमच्यापर्यंत आलो, मी का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आलो, मी का महाविकास आघाडीचा उमेदवार झालो, हे सगळे जे प्रश्न आहेत हे प्रश्न म्हणजे मी ज्यावेळेस सुरुवातीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश करताना आदरणीय उद्धव साहेबांनी जे माझ्यावरती जबाबदारी दिली की या मावळ लोकसभा मतदारसंघाची संघटक म्हणून आपल्यावरती जबाबदारी राहील आणि या भागातील नागरिकांचे जे प्रश्न आहेत, या भागातील आपले सर्वसामान्य नागरिक जे आहेत की जे आजपर्यंत कुठल्याही म्हणजे बाबतीमध्ये त्यांना एक मानसिक म्हणा किंवा एक मॉरल सपोर्ट हा झालेला नाही, तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करा। त्यानंतर मी आदरणीय आपले जैनभाई आणि आदरणीय बाळाराम पाटील साहेब या मंडळींना भेटलो। त्यांनी देखील सांगितलं की या भागाचं नेतृत्व करायचं असेल तर या भागातील प्रश्न तुम्ही जाणून घ्या, या भागातील ज्या अडचणी आहेत ते जाणून घ्या। त्यानंतर मी नाना पटोले साहेबांना भेटलो आणि नाना पटोलेंनी देखील सांगितलं की बाबा काँग्रेसची ताकद त्या ठिकाणी आहे आणि काँग्रेसच्या जे प्रमुख नेते मंडळी आहेत तर त्यांच्याशी सुद्धा तुम्ही संवाद साधा। मग आमच्या राष्ट्रवादीचे जे प्रशांतभाई आहेत तर त्यांचे पण मी कॉन्टॅक्ट केलं आणि अशा ठराविक लोकांचे। मग नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या पक्षाच्या प्रमुख नेते मंडळी, मग त्यात बबनदादा असतील, शिरीषभाई असतील, मनोहर शेठ भोईर असतील, नितीनदादा असतील आणि आमच्याकडचे सगळे गौतम वगैरे ह्या सगळ्या मंडळींशी मी संवाद साधला। तर एक माझ्याकडे सगळ्यांचा प्रश्न
हेच यायचे की 10 वर्ष झाले आम्ही खासदारांशी संपर्क साधला नाही, 10 वर्ष झाले त्या ठिकाणी या भागाचा विकास झाला नाही, 10 वर्ष झाले या भागामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले नाहीत. तर मग आम्हाला म्हणजे घाटमाथ्यावर आपण जे म्हणतो तर घाटमाथ्यावर आम्हाला वाटायचं की खाली रायगड जिल्ह्यामध्ये सगळं काय व्यवस्थित केलेलं आहे, म्हणजे जे आमच्या समोर चित्र करायचे की बाबा खाली सगळं व्यवस्थित आहे आणि मी खाल्लं म्हणजे इतक्या मताने पुढे येईल, मला काय तुमची गरज नाही, म्हणजे असं आमच्या घाटमाथ्यावरती पिंपरी चिंचवड आणि मावळमध्ये वल्गना असायची. आणि ज्यावेळेस प्रत्यक्षात आम्ही या ठिकाणी बघितलं तर काहीच म्हणजे इथले नेते मंडळी जर असे म्हणत असतील, इथले कार्यकर्ते काही गावातले लोक आम्हाला अशी काय म्हणत होते. आणि त्यानंतर आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही तर तिथंच राहतोय, तर आम्हाला तर कधीच म्हणजे भेटला नाही किंवा कुठला एखादा फंड म्हणजे की एखाद्या गावामध्ये म्हणजे ज्यावेळी इलेक्शन डिक्लेअर झाली ना आचारसंहिता लागायच्या अगोदर 1 आठवडा अगोदर घाईमध्ये काही ठिकाणी भूमिपूजन आणि काही ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि आत्ता गेल्या म्हणजे आठवड्यामध्ये केंद्र शासनाचंच पत्र आलं की या असले काही बजेट याच्यामध्ये टाकलेले नाही, हे बजेटमध्ये येत नाही. म्हणजे जे भूमिपूजन केलं हे फक्त नाटकच केलं. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये म्हणजे मावळ तालुक्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं हे केलं. तर तिथं तर काही गावांनी तर गावबंदीच केली, म्हणजे तुम्ही इथंही आल्या तर आम्हाला तुम्हाला म्हणजे तुमचं स्वागत केलं जाणार नाही किंवा तुम्हाला इथं उभं केलं जाणार नाही. अशा काही परिस्थितीमध्ये पिंपरी चिंचवड आणि मावळमध्ये आहे. म्हणजे आम्हाला म्हणजे खाली वाटायचं आणि तुम्हाला वर वाटायचं घाटमाथ्यावर की बाबा सगळं आलबेल आहे, परंतु तसं नाहीये. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला आपण लोकांसाठी ज्यावेळेस तुम्ही माझ्यावरती विश्वास टाकणार, तुम्ही ज्यावेळेस आपण एखाद्याला विश्वासानं त्या ठिकाणी संसदेमध्ये काम करण्याची संधी तुम्ही देताय, तर तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहिलं पाहिजे, आम्ही वेळ दिला पाहिजे. आम्ही ज्या पद्धतीनं मतं मागण्यासाठी किंवा ज्या पद्धतीनं आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतो तीच पद्धत इथून पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही नेतृत्व करत असता त्यावेळेस तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी आपल्याला जे काही न्यायाचा प्रश्न आहे, आणखीन काही बरेचसे प्रश्न आहेत, पाण्याचा आपल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये पाण्याचा प्रश्न आहे, टॅक्सचा प्रश्न आहे, नवीन जी गावं घेतल्यात त्यांचा प्रश्न आहे, जुनी जी गावं आहेत तिथल्या डेव्हलपमेंटचा प्रश्न आहे, अशा अनेक या बाबतीमध्ये या पनवेल महानगरपालिकेमध्ये अनेक प्रश्न आहेत. आणि ह्या प्रश्नाची उकल मी गेल्या 2-3 महिन्यामध्ये केलेली आहे. बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी म्हणजे मी थोडासा अभ्यास त्याच्यामध्ये केलेला आहे. आणि ह्या सगळं बाळाराम पाटील साहेब असतील, गरज साहेब असतील, गोवंदादा असतील, आरसी असतील, या सगळ्या मंडळींना त्याचा अनुभव आहे. आणि ह्या मंडळींचं मार्गदर्शन घेऊन या मंडळींच्या मार्गदर्शनानं इथून पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला एवढा शब्द देतो, जोपर्यंत नयनाचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत मी या मतदारसंघामध्ये सत्कार देखील स्वीकारणार नाही. या ठिकाणी हे जाहीर करतो, ज्यावेळेस आपण तुमच्या आशीर्वादानं जर या भागाचं नेतृत्व करायची संधी जर आम्हाला मिळाली तर निश्चितच या सगळ्या प्रश्न जोपर्यंत हा सुटत नाही तोपर्यंत मी कुठलाही सत्कार घेणार नाही. अशा पद्धतीनं इथून पुढच्या काळामध्ये निश्चित मी या ठिकाणी माझा स्वतःचा विचार आणि माझं स्वतःचं मत मी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आणि जे काही प्रश्न आहेत नयनाचा असेल, आपला ह्याचा कॅरिडॉलचा असेल, आपला परत ऊर्जाचा असेल, टॅक्सचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी मार्गी लावण्याच्यासाठी आपण निश्चितच म्हणजे असा शब्द नाही, मी माझी खात्री देतो की मी तुमच्याबरोबर शेवटपर्यंत राहील. आणि ज्या वेळेस तुम्ही मला सांगाल त्या वेळेस मला 24/7 मी तुमच्यासाठी काम करेल, एवढंच मी या निमित्तानं सांगतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला जे काही या भागाला एक दिशा देण्याच्यासाठी आपल्या सर्वांचे आपल्या या ठिकाणी नेते मंडळी आहेत यांचं मार्गदर्शन मी निश्चित घेईल. आणि आपल्या सर्वांना विनंती करेल की मशालीच्या समोर आपण बटन दाबून त्या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला काम करण्याची संधी द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.